नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। योजना वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याचे आयोगाचे निर्देश। SC/ST आयोगाच्या उपाध्यक्षाकडून घेण्यात आला योजनांचा आढावा। अमरावती दिनांक 10 मार्च जिल्हा माहिती कार्यालयाअंतर्गत पुरवण्यात आलेली माहिती। नाविन्यपूर्ण योजनांमधून 2019-2020 मध्ये वसतिगृहांमध्ये सोलार संच बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला, मात्र वेळेत कामे पूर्ण झाली नसल्याने शासनावर याचा भर आला आहे। त्यामुळे सामाजिक न्याय विभागाने योजना वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिले। ॲडव्होकेट मेश्राम यांनी सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात विविध बाबीचा आढावा घेतला। त्यावेळी सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधववर यांच्यासह कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। ॲडव्होकेट मेश्राम यांनी आज सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली। प्रामुख्याने स्वाधार योजनेतील लाभापासून अद्यापही वंचित असलेल्या 7000 विद्यार्थ्यांच्या बाबतीत तातडीने कार्यवाही करावी, त्यांना लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे। दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या जमिनी तातडीने वाटप कराव्यात। रमाई घरकुल योजनेमध्ये विविध कारणांनी 2000 घरे नामंजूर करण्यात आली आहेत। तसेच घरकुलांचे काम संत गतीने सुरू असल्याबाबत ती तातडीने पूर्ण करण्यात यावे। वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही, त्यामुळे तो तातडीने पाठवण्यात यावा। तसेच मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना भाग भांडवल वाटप करताना पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी केली असल्याबाबत खातरजमा करण्यात यावी, त्यानंतरच दुसऱ्या टप्प्याचे भाग भांडवल वाटप करण्यात यावे। यासोबतच सामाजिक न्याय विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना जलद गतीने राबवण्यात याव्यात। यामुळे योजनांवरील येणारा भार कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले आहे। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।